बघा किती छान आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे आपली लापशी रवा मी 1 ग्लास घेतले. त्याप्रमाणे मी गुळी घेतलेला आहे. थोडे मी ड्रायफ्रूट घेतले, काजू आणि बदाम. मी लापशीसाठी ज्या ग्लासने रवा घेतले ना त्याच ग्लासने 3 ग्लास पाणी कुकरमध्ये गरम करून घेऊ लागले. मी कढईमध्ये तूप टाकले लापशी रवा भाजण्यासाठी. जे गूळ घेतले ना त्याच्यात 1 ग्लास पाणी घालून मी त्याला गरम करून घेते. गूळ पूर्ण विरघळून घेते. हे लापशी रवा तूप गरम झाला आहे. मी थोडं त्याच्यात चांगलं भाजून घेते. तूप कमी पडलं तर अजून तूप टाकते. लापशी रव्याला खूप छान भाजून घ्यायचं. मध्ये थोडं बडीशोप टाकते मी. थोडासा विलायची पावडर टाकते मी. हे पहा आपली लापशी रवा खूपच छान भाजली गेली. आता ह्याच्यात मी ड्रायफ्रूट टाकते आणि थोडं मी त्याला भाजून घेते. कुकरमध्ये आपलं पाणी ठेवलेलं गरम झालेलं आहे. उकळी आलेली आहे. त्याच्यात मी लापशी रवा टाकते. आता मी कुकरला झाकण लावून घेते आणि 3 ते 4 शिट्ट्या घेते. नाही पाणी अभी मेरे को. हे पहा किती छान आणि मस्त आपलं हे लापशी रवा शिजलेला आहे कुकरमध्ये. आता मी ह्याच्यात गुळाचं पाणी टाकते. हे गुळाचं पाणी मी उकळून थंड करून चाळणी करून घेतले. आता हे मी लापशी रव्यात टाकते. मी पुन्हा अजून एक शिट्टी कुकरला लावते. हे पहा आपलं लापशी तयार आहे. किती छान मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे.